आजचा जो टेन्स आपण पाहत आहोत तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. जसे मी सांगितलं की याचा वापर केव्हा करणार आपण, एखाद्या वेळेस एखादी क्रिया भविष्यामध्ये होणार असं जेव्हा आपल्याला समजते त्यावेळेस आपण या टेन्सचा वापर करतो. म्हणजे कंडिशन कोणती आहे? फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द कंडिशन when an action will happen in the future, right? एखादी ऍक्शन, एखादी क्रिया, एखादी घटना जेव्हा भविष्यामध्ये होणार असं जेव्हा आपल्याला माहित आहे त्यावेळेस जे काही वाक्य आपण बनवणार ते वाक्य बनवण्यासाठी वी विल यूज सिंपल फ्युचर टेन्स. आणि पॉझिटिव्ह जे सेंटेन्सेस आहेत कशा पद्धतीने आपण बनवणार? फर्स्ट ऑफ ऑल वी विल यूज सब्जेक्ट, then first form of the verb, क्रियापदाचं पहिलं रूप इथं वापरणार, and then remaining part that is कॉम्प्लिमेंट घ्यायचं असेल तर कॉम्प्लिमेंट किंवा ऑब्जेक्ट असेल तर ऑब्जेक्ट. तर या पद्धतीने आपण हे सेंटेन्सेस बनवणार. गेटिंग राईट? द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट? हियर वी आर गोइंग टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. इथं क्रियापदाचं पहिलं रूप वापरणार. वाक्य तयार करण्यापूर्वी मी एक प्रश्न विचारतो. क्रियापदाचं पहिलं रूप आपण कोणत्या टेन्स मध्ये वापरलं आणखी? कॅन यू टेल मी इन विच टेन्स we have already used the first form of the verb? Can you tell me? Type your answer. Yes, रोशनी, just type. जे उत्तर तुम्हाला माहित आहे टाइप करा आणि पाठवा. व्हेरी गुड रोशनी. सिंपल प्रेझेंट टेन्स, राईट? म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आणि आता सिंपल फ्युचर मध्ये पण आपण क्रियापदाचं पहिलंच रूप वापरणार, राईट? ह्या गोष्टी लक्षात पाहिजेत म्हणजे बोलताना आपल्याला अडचण येणार नाही. सेकंड थिंग, जेव्हा आपण सेकंड फॉर्म वापरतो क्रियापदाचा तो फक्त एकाच टेन्स मध्ये वापरतो, दॅट इज सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वी मोस्टली यूज सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. आणि क्रियापदाचं तिसरं रूप कोणत्या टेन्स मध्ये वापरतो? 3 टेन्सेस. कोणकोणते? पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट, राईट? या 6 टेन्स मध्ये आपण हे वेगवेगळे क्रियापदाचे रूप वापरतो. आणि उरलेत 6 टेन्सेस. या उरलेल्या सर्व 6 टेन्स मध्ये आपण V1 ING म्हणजेच V4 फॉर्मॅट वापरतो किंवा क्रियापदाचं चौथं रूप वापरतो. मग कोणकोणते? पास्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या 6 टेन्स मध्ये आपण हा फॉर्म वापरतो क्रियापदाचा, राईट? सो इन दिस वे वी शुड अंडरस्टँड हाऊ टू फॉर्म द सेंटेन्सेस. सब्जेक्ट विल, V1 आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तर याच पद्धतीने आता एक वाक्य मी तयार करतो, जसे की आय विल राईट आणि कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट ऑब्जेक्ट मध्ये मी घेतो आहे लेटर. माझं सेंटेन्स झालं आय विल राईट अ लेटर. याचा अर्थ असा होईल मराठीत, मी पत्र लिहिणार किंवा मी पत्र लिहेल, राईट? हिंदीमध्ये जर बघितलं मैं पत्र लिखूंगी या मैं पत्र लिखूंगा. गेटिंग? या पद्धतीने याचा अर्थ होणार. म्हणजे अर्थ कसा राहणार? भविष्यामध्ये. आणि द ऍक्शन ऑफ राइटिंग ऑफ लेटर विल हैपन इन फ्यूचर. म्हणजे ये लिखने की जो एक्शन होगी वो फ्यूचर में होगी. इसीलिए वी हैव फॉर्म द सेंटेंस यूजिंग द अबाउट स्ट्रक्चर. गेटिंग? याच पद्धतीने जर मी म्हटलं मग आम्ही पत्र लिहू किंवा आम्ही पत्र लिहिणार, then we will say we will write a letter. याचा अर्थ आम्ही पत्र लिहू. भविष्यामध्ये ऍक्शन होणार. इन द सेम वे मी तर म्हटलं तुम्ही पत्र लिहिणार, सो वी कॅन से यू विल राईट अ लेटर. गेटिंग? इन द सेम वे मी जर म्हटलं तो पत्र लिहेल, सो वी कॅन से ही विल राईट अ लेटर. अगेन आय वॉन्ट टू से ती पत्र लिहेल, देन आय विल से शी विल राईट अ लेटर. इटला कन्सिडर करून जर मी म्हटलं तो पत्र लिहेल, देन आय विल से इट विल राईट अ लेटर, राईट? मी जर म्हटलं ते पत्र लिहितील, देन आय विल से दे विल राईट अ लेटर, राईट? And last one, if I want to say you patra lihel, then I will say you will write a letter. So in this way, very easily we can form the sentences using the structure. आणि हे जे काही वाक्य आपण बनवणार आहोत या सगळ्या वाक्यांना आपण म्हणणार
सेंटेन्सेस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. ऍक्शन भविष्यामध्ये होणार त्यावेळेस आपण हे सेंटेन्सेस वापरणार. सो आय होप द स्ट्रक्चर इज क्लिअर. हाऊ टू फॉर्म पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. सो इन दिस वे वी कॅन मेक lot of sentences, and once the instruction is clear, once the structure is clear, lot of sentences we can make. So I hope कशा पद्धतीने हे वाक्य बनवायचे लक्षात आलं असेल. तर याच पद्धतीनं इट्स टाइम टू कम्प्लीट युअर रायटिंग पार्ट. नोटबुक ओपन करून टायटल लिहायचं, कंडिशन लिहायची, त्यानंतर पॉझिटिव्ह फॉर्मॅटचं स्ट्रक्चर आणि हे जे वाक्य लिहिलेले आहेत हे वाक्य. अँड अपार्ट फ्रॉम दिस 8 examples, you need to take any other work and form the same examples which I have written on the board in the same way. Getting? तर सुरू करा. एक 5 मिनिटं वेळ देतो. Within this 5 minutes, you can complete your writing part. Then we will go ahead and we will discuss negative structure. Okay? Start. Okay, so now I hope you have done. Now it's time to understand how to form negative sentences. Right? Negative sentences कसे बनवणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, बस will ला फक्त not लावा, निगेटिव्ह तयार. गेटिंग? म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवण्यासाठी कसे बनवणार? सब्जेक्ट दे विल नॉट, आणि या विल नॉट ला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो मग? वोंट. बाकीचा फॉर्मॅट सेम, V1 प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. म्हणजे या पद्धतीने आपलं स्ट्रक्चर होणार निगेटिव्हचं. आय रिपीट इट. सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आणि जसं मी सांगितलं, आय विल राईट अ लेटर याचा अर्थ होतो मी पत्र लिहेन. आणि निगेटिव्ह मध्ये मग कसं होणार? आय वोंट राईट अ लेटर याचा अर्थ मी पत्र लिहिणार नाही. म्हणजे निगेटिव्ह ऍक्शन भविष्यामधली. गेटिंग? मग इन द सेम वे सेम सेंटेन्स आय एम गोइंग टू कन्वर्ट इन टू निगेटिव्ह. आय विल नॉट ला शॉर्ट मध्ये म्हणणार वोंट. आय वोंट राईट अ लेटर, आणि याचा अर्थ होईल मी पत्र लिहिणार नाही. गेटिंग? सेकंड एक्झाम्पल, वी वोंट राईट अ लेटर. याचा अर्थ होतो आम्ही पत्र लिहिणार नाही. इन द सेम वे इफ आय वॉन्ट टू से यू वोंट राईट अ लेटर, याचा अर्थ होणार तुम्ही पत्र लिहिणार नाही किंवा तू पत्र लिहिणार नाही. नंबर 4, इफ आय वॉन्ट टू से ही वोंट राईट अ लेटर, याचा अर्थ तो पत्र लिहिणार नाही. इन द सेम वे इफ आय वॉन्ट टू से शी वोंट राईट अ लेटर, याचा अर्थ ती पत्र लिहिणार नाही. आणि इथला कन्सिडर करून जर मी म्हटलं इट वोंट राईट अ लेटर, याचा अर्थ तो पत्र लिहिणार नाही. बट निर्जीव. गेटिंग? मी जर म्हटलं ते पत्र लिहिणार नाही, देन आय विल फॉर्म द सेंटेन्स दे वोंट राईट अ लेटर. गेटिंग? अँड लास्ट वन मला म्हणायचं असेल यू पत्र लिहिणार नाही, देन आय विल से यू वोंट write a letter. So look, in this way very easily we can form positive and negative sentences. Right? फक्त लक्षात काय ठेवायचं? सेंटेन्सचं फॉर्मेशन कशा पद्धतीने तयार झालं, and with the help of formation very easily we can speak. Right? तर याच पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण खूप सारे बनवू शकतो. फक्त रिअल जेव्हा आपण मित्रांसोबत चर्चा करतो किंवा शिक्षकांसोबत बोलतो किंवा कोणासोबत जेव्हा आपण चर्चा करणार, तर कोणता टेन्स किंवा कोणता फॉर्मेशन आपल्याला वापरण्याची गरज पडेल सांगता येत नाही. म्हणून आपल्याला सगळे फॉर्मेशन एकदम प्रॉपर पद्धतीने लक्षात घ्यायचे आहे. अँड व्हेरी इझिली देन वी कॅन मेक द सेंटेन्स अँड वी कॅन स्पीक. गेटिंग? तर या पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण तयार करणार आहोत. राईट? सो आय होप पॉझिटिव्ह इज क्लिअर अँड निगेटिव्ह इज ऑल्सो क्लिअर. सो नोट डाऊन निगेटिव्ह स्ट्रक्चर, देन वी विल आस्क ओरल क्वेश्चन. ओके? So it's your time to complete your writing part. Now start your writing work quickly. Okay? So writing work, negative part. So same sentences I have converted, positive and negative. So write down and then we will go ahead with interrogative form. Start. So I hope positive, negative sentences clear ahead. Now it's time to understand how to form interrogative sentences. So to form interrogative sentences, first of all we need to understand structure. स्ट्रक्चर मध्ये कसं करणार? मग
First of all, we will use will, then subject, then V1, then object complement, and at the end question mark. म्हणजे स्ट्रक्चर कसं बनलं आपलं? will वापरा, त्यानंतर सब्जेक्ट द्या, V1 द्या, ऑब्जेक्ट द्या आणि क्वेश्चन मार्क. बोलताना आपली टोनिंग क्वेश्चन सारखी राहणार, पण लिहिताना आपल्याला क्वेश्चन मार्क लिहायचा आहे, राईट? When we are going to ask the questions, so the toning should be like a question. Okay, so how I will form the sentence loop? मी जर म्हटलं will I write a letter, will I write a letter, त्याचा अर्थ मी पत्र लिहेल का किंवा मी पत्र लिहिणार का. मग जर असेल पॉझिटिव्ह तर मग मी कसं म्हणणार? येस आय विल राईट अ लेटर. आणि जर पत्र लिहिणार नसेल तर कसं म्हणणार? नो आय वोंट राईट अ लेटर. गेटिंग? इन द सेम वे जर मला म्हणायचं असेल की आम्ही पत्र लिहू का, देन वी विल से विल वी राईट अ लेटर. त्याचा अर्थ आम्ही पत्र लिहू का. जर लिहिणार असाल तर कसं म्हणणार? येस वी विल राईट अ लेटर. आणि जर लिहिणार नाही तर कसं म्हणणार? नो वी वोंट राईट अ लेटर. इन द सेम वे मला जर म्हणायचं असेल तुम्ही पत्र लिहिणार का, कसं म्हणणार मग? विल यू राईट अ लेटर. मग पॉझिटिव्ह रिप्लाय कसा येणार? पॉझिटिव्ह रिप्लाय राहणार येस यू विल राईट अ लेटर. यू विल राईट अ लेटर. निगेटिव्ह मध्ये कसं होणार? नो यू वोंट राईट अ लेटर. यू वोंट राईट अ लेटर. इन द सेम वे मला जर म्हणायचं असेल तो पत्र लिहिणार का, then I will say will he write a letter. याचा अर्थ कसा होणार मग? तो पत्र लिहिणार का. पॉझिटिव्ह मध्ये कसं होणार मग? रिप्लाय येस ही विल राईट अ लेटर. आणि निगेटिव्ह मध्ये माहितीये कसं होणार? नो ही वोंट राईट अ लेटर. इन द सेम वे मला म्हणायचं असेल ती पत्र लिहेल का, then I will use the question will she write a letter. Then my reply will be in positive. Yes she will write a letter. She will write a letter. निगेटिव्ह मध्ये कसा रिप्लाय राहणार? नो she won't write a letter. In the same way मी जर म्हटलं इथला कन्सिडर करून will it write a letter, याचा अर्थ तो पत्र लिहेल का. येस will it write a letter. याचा अर्थ निर्जीव वस्तूसाठी तो पत्र लिहेल का. जर पॉझिटिव्ह रिप्लाय असेल तर मग मी म्हणणार येस इट विल राईट अ लेटर. आणि निगेटिव्ह मध्ये कसं होणार? नो इट वोंट राईट अ लेटर. आणि मला जर म्हणायचं असेल ते पत्र लिहितील का, सो व्हॉट आय विल यूज द क्वेश्चन विल दे राईट अ लेटर. And my reply will be yes they will write a letter. And in negative I will say no they won't write a letter. आणि जर मला म्हणायचं असेल की यू पत्र लिहेल का, मग कसं म्हणणार मी? विल यू राईट अ लेटर. पॉझिटिव्ह मध्ये मग मी रिप्लाय करणार येस यू विल राईट अ लेटर.
निगेटिव्ह मध्ये मी म्हणणार नो, यू वोंट राईट अ लेटर. सो इन दिस वे वी कॅन क्रिएट लॉट ऑफ सेंटेन्सेस ऑफ इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर. म्हणजे याच पद्धतीने पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह कशा पद्धतीने बनवायचे, एकदा का आपल्या लक्षात हा फॉर्मॅट आला किंवा हे स्ट्रक्चर आलं, व्हेरी इझिली वी कॅन फॉर्म द सेंटेन्सेस. गेटिंग? सो इट इज ऑल अबाउट how to make sentences of simple future tense in positive, negative and interrogative format. So is it clear? Yes, Roshni? Gayatri ma'am, it is, are you there? Is it clear, Gayatri ma'am? Okay. So, okay, fine. It's your turn now to tell me the answers orally. Okay. So Roshni, just unmute your mic and I'm going to ask you questions. Okay, 5 questions I'm going to ask you. You need to reply. So just unmute your mic. Okay. So will you celebrate your birthday? Roshni, will you celebrate your birthday? Yes, I will celebrate my birthday. No, I won't celebrate my birthday. Fantastic. Will you write a story? Yes, I will write a story. No, I won't write a story. Fantastic. Will you complete your homework? Yes, I will complete my homework. No, I won't complete my homework. Yes. Will you attend marriage function? Yes, I will attend marriage function. No, I won't attend marriage function. Very good. Will you play cricket? Yes, I will play cricket. No, I won't play cricket. Fantastic, right? So it is all about how to create sentences of simple future tense, right? Now, Gayatri ma'am, if you are comfortable and ready, just unmute your mic. I hope जो मैंने बोला आपने सब सुना होगा. Okay, so will you understand the story? Yes, I will understand the story. No, I won't understand the story. Fantastic. Will you make project? Yes, I will make project. No, I won't make project. Fantastic. Will you bring a bottle? Yes, I will bring a bottle. No, I won't bring a bottle. Very good. Will you prepare for exam? Yes, I will prepare for exam. No, I won't prepare for exam. Fantastic. And the last one, will you complete your homework? Yes, I will complete my homework. No, I will not I won't not complete my homework. व्हेरी गुड. विल नॉट म्हटलं तरी चालते, फक्त विल नॉटला आपण शॉर्ट मध्ये वोट म्हणतो. नो प्रॉब्लेम, राईट? अँड द लास्ट वन, विल यू स्पीक इन इंग्लिश? Yes, I will speaking English. No, I won't speaking English. Fantastic, right? So it is all about how to form positive, negative and interrogative sentences. So पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही लिहिलं, आता फक्त इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर लिहा आणि त्यानंतर वी विल वाइंड अप द सेशन. ओके, सो जस्ट राईट डाऊन द स्ट्रक्चर आणि खूप सारे प्रॅक्टिस करायची. आय विल शेअर लॉट ऑफ सेंटेन्सेस इन द ग्रुप बेस्ड ऑन सिंपल फ्युचर टेन्स. येते आज संख्या कमी आहे, आपला वेळ पण बदलला, त्याच्यामुळे आज आपण लवकर मग वाइंड अप करूया. सो जस्ट कम्प्लीट, आणि कम्प्लीट झाल्यानंतर एक कमेंट करून सांगा कम्प्लीटेड द वर्क. ओके, स्टार्ट.